शर्वरे तुम्ही की नाही झट दिशी निघा, तिकडे उशीर व्हायला नको. हा मी मागणे येतो. ताई चल आपल्याला निघायला पाहिजे. अगं काय चाललंय तुमचं? जिचं लग्न आहे ती इथे आहे आणि आपण पुढे जाऊन काय करणार आहोत? तिला जाऊ देत ना, आपल्याला हे सगळं काम करायचंय की नाही शरू? अगं वाटेत जे सामान घ्यायचंय ना ते आपल्यालाच घ्यायचंय. काय खुसूर फुसूर चालली आहे का तुमची? मम्मी ते मैत्रिणीच्या लग्नाला जायचंय ना, तेच बोलत होती ताईशी. शरू, एवढी मोठी ऑर्डर आली आणि तुला मैत्रिणीच्या लग्नाला जायचंय? मावशी आओ मी आणि निंगे आहे की आम्ही फटाफट करतो काम. होय मावशी, आमच्या गावाकडे की नाही जत्रा असू दे नाहीतर कुणाचं लगीन असू दे, 1000-1200 लोकांचं जेवण आम्हीच बनवायचो. त्यामुळे तुम्ही काय बी टेन्शन घेऊ नका, आम्ही दोघी करतो सगळं. बरं ठीक आहे, जा. हा लवकर येऊ. हा निंगे चल बटाटे चिर. चालते. येतो मम्मी. ठीक आहे, ठीक आहे. हो चालेल की. एक लक्षात घ्या, तिथली सगळी व्यवस्था चोख व्हायला हवी, कुठलीही गडबड नको. 11च्या 11 लग्न उत्तम प्रकारे पार पडायला हवी आहेत. म्हणूनच कधी काहीही अडचण आली ना तर मला फोन करायचा, संकोच करायचा नाही, कारण ऐन वेळेला प्रॉब्लेम नको. ओके. आई मी सुद्धा लवकरात लवकर तिकडे पोहोचतो, तू काही टेन्शन घेऊ नकोस. सगळं तुझ्या मनासारखंच होईल. मी एक काम करू का, मुहूर्ताची वेळ जवळ आली की तुला फोन करू, मग घरातनं निघशील? हां आई, मान्य आहे मी चुकलो, पण जे काही केलं आई ते सगळं तुझ्यासाठीच केलं ग. हो मला खोट्याचा आधार घ्यायला नको होता, पण आता हे मला समजलंय आई. आई मला एका चुकीची शिक्षा तू आयुष्यभर देणार आहेस का? कधीच माफ करणार नाहीयेस का? सांग ना. अनवधानाने एखादी चूक होऊ शकते, पण जाणून बुजून केलेल्या चुकीला अपराध म्हणतात. मान्य आहे मला, अपराधाला माफी मिळत नसते. मान्य आहे मला, पण आई मला फक्त एक संधी देऊन बघ ना, अशी चूक मी परत कधीच नाही करणार आयुष्यात. आई मी लहान होतो तेव्हा तू कशी होतीस हे आठवतंय मला अजूनही. मी कितीही चुकलो माकलो तरी तू सावरून घेत होतीस, माझ्या सगळ्या चुका तू पदरात घेत होतीस आई. पण मला सांगायचीस की बाळा, माणसाने एक चूक वारंवार कधीच करायची नसते. आई मला एक्झॅक्टली हेच म्हणायचंय. माझी शेवटची चूक आहे समजून पदरात घे ना. मी खरंच सांगतो आई, मी तुझ्यासमोर हात जोडतो, मी अशी चूक पुन्हा आयुष्यात काही झालं तरी करणार नाही आई. आय प्रॉमिस यू. प्लीज आई मला माफ कर ना आई, मला माफ कर ना आई. माझ्या भावनांना हात घालून काही उपयोग नाहीये, त्यांनी काही साध्य होणार नाहीये. आई वा ग म्हातारे वा, मानलं बाकी तुला. एकदा का एखादी गोष्ट डोक्यात घेतली ना की जग इकडचं तिकडे होऊ दे, तू तुझ्या निर्णयावरून हलणार नाहीस. पण हा गुळाचा गणपती सारखं तिला इमोशनल ब्लॅकमेल करत बसलाय. अशाने एक दिवस ही म्हातारी पण पागळायची. तुझी सून गरिबा घरची असणार आहे. दुसरी सून पण तशीच येणार, गरीबडी. ऋषी, कुठे निघालायस तू? म्हणजे कुठे कुठे जातोयस? अगं काही नाही, जरा एक काम आहे, मी आलोच जाऊन. म्हणजे खानोलकरांच्या ऑफिसला जाणार आहेस ना? हो जाणार आहे ना, आज तिथे नंतर जाणार आहे.
आधी जरा माझं थोडं पर्सनल काम आहे, ते आधी करेन. पर्सनल काम हे असं कुठलं काम आहे जे तू मला सांगू शकत नाहीस? काही नाही अगं, एका लग्नाला चाललोय, मित्राचं लग्न आहे, तिथे जाईन आणि मग पुढे जाईन. तू तू असा जाणार आहेस लग्नाला ऋषी? आई जरा गडबडीत आहे, मी निघू का नाही प्लीज? नाही, एक मिनिट ऋषी. मला काय विचारायचं ते मी स्पष्टच विचारते. तू त्या कमळीला भेटायला नाही जातेस ना? आई अगं, हे काय सुरू आहे अगं तुझं? का सारखं सारखं तोच विषय काढतेस तू? अजून किती वेळा सांगू तुला? ती माझी फक्त चांगली मैत्रीण आहे, दॅट्स इट. ओके फाईन. मग तू दुसऱ्या कुठल्या मुलीला डेट करत नाहीयेस ना? आय यू सीइंग समवन? आय यू रिअली डेटिंग समवन एल्स? आई प्लीज थांब जरा, थांब. आतापर्यंत एकदा तरी तुम्हाला बघितलंच असं रॅन्डम मुलींबरोबर डेटवर जाताना? नाही ना? कधी आतापर्यंत अशा गोष्टी कानावर आल्यात माझ्याबद्दल? काय चाललंय तुझं आई? माझ्या आयुष्यात जेव्हा एखादी मुलगी असेल, जेव्हा मला तिच्याशी लग्न करायचं असेल, तेव्हा मी तुला सांगीन आधी. नाउ प्लीज ट्रस्ट मी, प्लीज. माझी शपथ घे. आई काय सुरू आहे तुझं? आणि कोणी भरवलंय हे तुझ्या मनात? प्लीज स्टॉप दिस. हे शपथ वगैरे वरती माझा विश्वास पण नाहीये तसंही. प्लीज माझी शपथ घे माझ्याकरता. फाईन, तुला वाटतंय तसं काही नाहीये, तुझी शपथ. झालं समाधान? जाऊ आता? आजच्या फंक्शनला ना मला खूप मजा येणार आहे. तर गावछापचा फायनली पचका होणार आहे आणि तो मी बघणार आहे. वा, आय एम गोना हॅव फन. हो ना. त्याची प्रचिती येते मला. आत्ताच पाहिलं ना, ती म्हातारी आहे ना, ती त्याला नजरेसमोर उभं सुद्धा करत नाही. अजून राग गेला नाही बहुतेक तिचा. राग तर माझा पण नाही गेला. मी पण त्याला उभं नाही करणार आहे. त्याला ती तशी पण गावछाप जास्त आवडते ना. अरे DNA टेस्ट तिच्यासोबत मॅच केले, माझ्यासोबत मॅच नाही केले. ए मूर्ख मुली. खरं आता मूर्ख म्हणण्याचा पण मला स्वतःलाच राग येतोय. पण काय करू, किती मूर्खासारखं वागशील. अगं राजा, तो DNA टेस्ट तुझ्याशी का म्हणून मॅच करेल? Why not? अरे कशाला मॅच करायला हवी? तू त्याचीच मुलगी आहेस ना. शी, लोक किती खोटे बोलतात, म्हणजे काहीही. म्हणजे हो माय गॉड, मी डॅडची मुलगी नाहीये. अगं वाव वाव. काय बावट आहेस का? जरा जरा शांत राहा. मी या रील बद्दल बोलते, कळलं? आई हा रील बघ ना. हा माणूस सरळ सरळ खोटं बोलतोय. 30 वर्ष प्रामाणिकतेची म्हणे. हा माणूस कुठल्याही दबावाला बळी पडला नाही म्हणे. काय खोटं नाही. अगं हा तोच माणूस आहे ज्याने पैसे घेऊन राजनला DNA चा रिपोर्ट खोटा करून दिला. हा तोच आहे. बघ बघ, ये दाखव मला बघू. लुक लिसन, मी चालले. मला आता समायराला भेटायचंय, माझा प्लॅन करायचा आहे, मग नंतर आंटीच्या घरी जायचंय, मग त्यांना घेऊन त्या प्लॅनच्या इथे जायचं. कमीचा पचका पण करायचा. ऐकत अगं बाय. ती सुट ह्याला बघ. अगं ते गेलं हा, थांब बघ. थांब, देते. हा हे घे. कमेंट बघ. हे घे. तेच वाचतेय. अगं काय हे, हा? किती कॉन्फिडन्स आहे बघ लोकांना त्याच्याबद्दल. नाही म्हणे हा कुठल्याही दबावाला बळी पडत नाही, कधी कोणाकडनं पैसे वगैरे पण घेत नाही. म्हणजे याने खरंच रिपोर्ट बदलला होता की